नमस्कार. ज्ञानज्योती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. चला तर आज आपण घेऊन येत आहोत नवीन बातमी आणि ती सर्व महत्त्वाची बातमी म्हणजे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. निवडणूक आयोगाचे आदेश. प्रचार सभेत, रॅलीत कर्मचारी दिसल्यास गमवावी लागणार नोकरी. बघा, विचार करा. प्रचार सभांमध्ये, रॅलीमध्ये जर आपण कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी जर दिसलात, तर नोकरी गमवावी लागणार. काय आदेश दिलेले आहेत ते सविस्तर निवडणूक आयोगाने कोणते आदेश दिले ते आपण सविस्तर बघणार आहोत. तर ही बातमी आलेली आहे लाईव्ह मराठी पेपर संगीता पवार यांच्या मार्फत आपण बातमी देत आहोत. सध्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात भव्य रॅलींचे आयोजन विविध पक्षांकडून करण्यात येत आहे. यामध्ये राज्यातील कर्मचारी सहभाग होतात. यामुळे समाजामध्ये कर्मचाऱ्यांच्या समावेशाने वेगळा संदेश जात असतो. यामुळे निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहे की जर प्रचार सभांमध्ये जर कोणताही कर्मचारी सहभागी झाल्यास त्यास नोकरी गमवावी लागणार आहे. सरकारी कर्मचारी हा शासनाच्या वतीने काम करत असतो. त्या बदल्यात त्यांना वेतन स्वरूपात मोबदला दिला जातो. ज्या दिवशी पासून कर्मचारी शासन सेवेत रुजू होतो त्या दिवसापासून खरं बघितलं तर त्या शासकीय कर्मचाऱ्यांना, निमशासकीय कर्मचाऱ्यांना एक प्रकारची वेगवेगळ्या प्रकारचीच आपण त्यांना आचारसंहिता म्हणू शकतो. ती आचारसंहिता पाळावी लागते आणि जेव्हा निवडणुका लागतात त्यावेळेस निवडणुकीची आचारसंहिता सुद्धा त्यांना सांभाळावी लागते. त्या दिवसापासून त्यास काही गोष्टी टाळणे आवश्यक असते. त्यापैकी एक म्हणजे कोणत्याही निवडणूक प्रचार सभामध्ये तसेच रॅलीमध्ये प्रचार करणे, भाषण देणे अशा कोणत्याही प्रकारचे कृत्य करता येत नाही. शिवाय त्यास नोकरीमध्ये असताना निवडणूक लढवता येत नाही. पण खाजगी शाळा, संस्थांमधील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काही प्रमाणात शिथिलता देण्यात आलेली होती. ही गोष्ट लक्षात ठेवा. यामध्ये खाजगी शाळातील शिक्षक कर्मचारी आपल्या संस्था चालकांच्या परवानगीने निवडणूक लढवू शकतात. आता निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. खाजगी संस्थांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कुठलेही कर्मचारी प्रचार सभेत, रॅलीत दिसल्यास त्यांना नोकरी गमवावी लागणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. तर यात काय म्हटलंय, प्रचार रॅलीचे प्रशासनाकडून व्हिडिओ चित्रीकरण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. प्रचार रॅलीचे सुद्धा व्हिडिओ चित्रण होणार. त्यामुळे खाजगी संस्थांमधील शिक्षक कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रचार रॅलीमध्ये सहभागी घेऊ नये. खाजगी संस्थांमधील संस्था चालकाकडून शिक्षकांना निवडणूक कामासाठी जुंपले जातात. थेट प्रचार, भाषणे अशा कामाकरिता प्रत्यक्ष सहभागी करून घेतले जात असतात. राज्यातील बऱ्याच संस्था ह्या राजकीय पुढाऱ्यांच्या असल्याने आता यापुढे शिक्षक, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना थेट प्रचार, भाषणे अशा कोणत्याही प्रकारचे काम करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे थेट परिपत्रक राज्य निवडणूक आयोगामार्फत निर्गमित करण्यात आलेले आहे. जर कोणताही शिक्षक, कर्मचारी अशा प्रकारच्या निवडणूक प्रचार रॅली तसेच भाषणे करताना आढळल्यास त्यास नोकरी गमवावी लागणार असल्याचे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. म्हणून आपण खाजगी संस्थांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. आपण हा व्हिडिओ बघितलात. हे दिलेले नवीन अपडेट आपणास कशी वाटली? आवडल्यास लाईक करा. आपल्या इतर खाजगी संस्थांमधील असतील इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी असतील त्यांना नक्की शेअर करा आणि आपण चॅनलला नवीन असाल कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. यापूर्वी आपण सबस्क्राईब केलंय त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल आपले पुनश्च धन्यवाद.